नमस्कार, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते। शेतकरी बांधवांनो, पीक विमा यादी जाहीर करण्यात आलेली आहे। तुम्हाला पीक विमा मिळाला आहे की नाही आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा हा जमा करण्याची सुरुवात झालेली आहे। प्रत्येकी प्रति हेक्टरी 45,000 रुपये पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यात सुरुवात झालेली आहे। व्हिडिओ हा स्किप न करता बघा। त्या अगोदर तुम्हाला जर यादीत जर नाव कसे तपासायचे आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। त्या अगोदर तुम्हाला व्हिडिओ हा स्किप न करता बघावा लागणार। चला तर मग चॅनलवर नवीन असेल तर चॅनल आपला सबस्क्राइब करून घ्या। चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, आपल्याला यावर्षी खरीप हंगाम 2023 मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली। जिल्ह्यातील 10,57,508 शेतकऱ्यांनी 6,51,422 हेक्टर क्षेत्राचा पीक विमा काढला होता। अधिसूचनेनुसार आणि स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणीनंतरचे नुकसान या घटना अंतर्गत रुपये 366 कोटी 50 लाख एकूण 106 कोटी 472 कोटी 51 लाख रुपयांचे हे झाले आहे। नांदेडसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत राबविण्यात येते। जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी 25% आगाऊ रक्कम देण्यासाठी सोयाबीन, खरीप, ज्वारी, कापूस आणि हरभरा पिकांसाठी मध्य हंगामी विविधता अधिसूचना जारी केल्या। अधिसूचनेनुसार विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात 366 कोटी 50 लाख रुपये जमा केले आहेत। यासोबतच पीक विमा योजनेतील स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान घटनांतर्गत प्राप्त झालेल्या आगाऊ माहितीचे सारांश देऊन 99 कोटी 56 लाख रुपयांचे वाटप करण्यात आले असून 6 कोटी 36 लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे। आणि तिसऱ्या हप्त्यात सन 2022-23 मध्ये विविध घटनांतर्गत एकूण 472 कोटी 51 लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे। उर्वरित 75% भरपाईसाठी वेगळी तरतूद नाही। पीक कापणी प्रयोगानुसार वाढीव रक्कम सर्व संबंधित शेतकऱ्यांना जमा केली जाईल, जी महसूल वर्तुळात लागू केली जाईल। त्यासाठी पीक विमा मर्यादेच्या उत्पन्नावरती आधारित लागू केला जाईल। याशिवाय पीक विमा योजनेत 75% नुकसान भरपाईसाठी वेगळी तरतूद नाही असे देखील या ठिकाणी जाहीर करण्यात आले आहे। शेतकरी बांधवांना, आतापर्यंत तुम्हाला ही जी माहिती दिली आहे, तुम्हाला शैक्षणिक माहिती, सरकारी योजना, नवनियमित नोकऱ्या, दैनंदिन अपडेटशी संबंधित माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। आमचा उद्देश आहे जेणेकरून तुम्हाला याबद्दल अधिक माहिती चांगली प्रकारे जाणून घेता येईल आणि समजेल। यासंबंधी कोणताही निर्णय तुमचा असणार आहे। तर हा व्हिडिओ नक्कीच आवडल्यावर लाईक करा आणि जितकं शेतकऱ्यांना शेअर करा। भेटूया पण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, धन्यवाद। थँक्यू फॉर वॉचिंग मी रामकृष्ण।